दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर हॉलमध्ये मीडिया एक्सलन्स अवॉर्ड 2025 मोठ्या उत्साहात साजरा। नमस्कार, मी शुभम पेडामकर। जागृत महाराष्ट्राच्या बुलेटिनमध्ये बातमी येत आहे दादरमधून। लोकशाहीच्या हितासाठी मोलाची कामगिरी करणाऱ्या माध्यमातील व्यक्तिमत्वासह विविध क्षेत्रातील यशवंत, गुणवंत, कीर्तिवंत मान्यवरांचा सत्कार सोहळा माय मीडिया 24 ने आयोजित केला होता। या प्रसंगी अनेक साहित्य, कला क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती उपस्थित होते। तसेच मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहायला मिळाला। माय मीडिया 24च्या संस्थापिका अध्यक्षा शीतल हरीश करदेकर यांनी आपलं मनोगत व्यक्त करत असताना असं म्हटलं की पत्रकारिता कशी असावी असं बोलताना मी अनेक वर्ष पत्रकारिता सुरक्षा यासाठी लढत आहे। तसेच मी 2 दिवस आमरण उपोषण करत महाराष्ट्रात आपल्या पत्रकारासाठी स्वतःची संस्था असावी यासाठी सरकारकडे मागणी करत होती। माझ्या मागणीची दखल घेत स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागणी मान्य केली आणि आज ही संस्था स्थापन झाली। यावेळी अभिनेते विजय पाटकर, जयवंत वाडकर आणि माध्यम क्षेत्रातील लोकशाहीचे संपादक विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत वृत्तनिवेदिका श्वेता वडके तसेच TV9 वृत्तनिवेदिका श्रुती राहुल यांना माध्यम क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट पुरस्कारानं गौरवण्यात आलं। पहिलं वर्ष असल्यामुळे माय मीडिया असोसिएशन मीडिया एक्सलन्स अवॉर्डमध्ये पहिलं विशेष सत्कार झाला। बरोबर, आज पत्रकारांनी इतक्या वर्षाची 40 वर्ष काम करण्याची दखल घेतली, पत्रकार खास करून असा एक वेगळा आनंद होता। आजपर्यंत बाकीचे वर्ष मिळत होते, पत्रकारांनी दखल घेतली आपल्या कामाची। बरोबर, सगळे मित्रच आहेत, नक्कीचे खूप माणसं कलाकार पहिल्या वर्षात दखल घेतली, पहिली वेळी आमची वेगळा आनंद आहे। येस, कारण माई संस्थेचा हा खूप आभार आणि पहिल्या वेळेला अवॉर्ड आहे तर आम्हाला कन्सिडर केलं, खूप ग्रेट गोष्ट। आणि पत्रकार हा नेहमीच चढला स्तंभ असतो, त्यामुळे तिसरा डोळा आहे, त्यामुळे तो खूप बोलत असतो, त्याकडे लक्ष देत आपण आपली सुधारणा करू शकतो। नेहमीच नटांना म्हणा किंवा आम्ही कलाकारांना म्हणा ते टोमणी मारत असतात आणि ते टोमणे आपण नीट घेतले तर मला असं वाटतं आपल्यात ती सुधारणा होते असं मला वाटतं। त्यामुळे पत्रकार हा आम्ही तर प्रत्येक पत्रकाराला म्हणजे नावाने शिवलो आम्ही, तेवढे जवळीक आहे आमची। त्यामुळे त्यांनी आम्हाला दिल्या म्हणजे घरच्यांनीच आम्हाला दिलेला आहे असं मला वाटतं। बरं वाटलं मला की या अवॉर्डसाठी आमची निवड केली तुम्ही। निश्चितच माय मीडिया असेल म्हणजेच मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया 24 आणि प्लॅनेट तर्फे आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्याला आणि त्याच्यामध्ये मीडिया एक्सलन्स अवॉर्ड 2025 खूप आनंदी आहे, कारण गेल्या 20 वर्षांपासून सुरू असलेला जो प्रवास होता त्यालाही वाखडण्याचं काम जे आहे त्या पत्रकारांना सन्मान खरोखर ही काळाची गरज आहे। बऱ्याचदा असो अभिनेते असो, राजकीय नेते मंडळी असतात किंवा इतरांचे सत्कार समारंभात जे पत्रकार खरोखर दिवस प्रत्येक क्षणाची प्रत्येक गोष्ट, प्रत्येक बातमी तुमच्या घरापर्यंत पोहोचवतात, त्यांना ज्यावेळेला सन्मानित केलं जातं त्यावेळेला खरोखर आयुष्याचं चीज झाल्यासारखं वाटतं। 20 वर्षांपासून तुम्ही दिवस रात्र पाऊस पाणी असेल इतर गोष्टी असताना देखील त्या बातम्या निरंतरपणे आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो आणि त्याचा ज्यावेळेला सन्मान होतो त्यावेळेला जेही संयोजक आहे मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या शीतल करदेकर मॅडम असतील, प्लॅनेट मराठीचे अक्षय प्रतापूरकर असतील किंवा इतरही ज्यांचं सहकार्य या कार्यक्रमासाठी सगळ्यांचे केलेल्या कार्याची दखल घेतली। सवय असते तुमच्या जागेवर दुसऱ्यांना प्रश्न विचारायची किंवा स्टुडिओमध्ये असताना आपल्या गेस्टला प्रश्न विचारायची, मात्र आज अशी वेळ आली आहे की कोणीतरी आपल्याला प्रश्न विचारते आणि त्याची उत्तरं द्यायला वेगळा एक्सपिरियन्स हा पहिल्यांदाच घेतोय। सर्वात प्रथम मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया यांचे आभार, कारण पत्रकारिता क्षेत्र असू दे तर कुठले क्षेत्र असू दे त्या लोकांनी केलेल्या कामांची दखल घेऊन आज माझ्यासोबत अनेक जण आहेत त्यांना हाच वेळ पुरस्कार मिळतोय। सगळ्यांच्या वतीनं मी खूप धन्यवाद मानते। फक्त वाटतंय हे महत्वाचं नाहीये, तर आज पुरस्कार मिळाल्यापासून उद्यापासून आपण ज्या कामासाठी तो मिळालाय त्या संदर्भात काम आणखी दुपटीनं करावं लागणार आहे हे याची सुद्धा जाणीव असावी। त्यामुळे माझी स्वतःची जबाबदारी मी समजते की उद्यापासून सकाळी 7 वाजता लोकांना गुड मॉर्निंग करत जेव्हा आपण पहिलं बुलेटिन सुरू करतो तेव्हा आणखी त्यामध्ये काय बदल करता येईल
काय छान करता येईल तो प्रयत्न असेल. तर या मीडिया क्षेत्रातला हा पहिला पुरस्कार आहे त्यामुळे अधिकार तर मनापासून आनंद होतोय. माय मीडियाचे मीडियाच्या क्षेत्रात देखील सोबतच अक्षय बर्दापूरकर आणि प्लॅनेट मराठी या तिघांचे खूप मनापासून आभार की त्यांनी विशेष सत्कार माझा केला. आतापर्यंतचं जे काही मीडिया क्षेत्रातलं काम होतं वेगवेगळ्या टप्प्यांवर काम करत आले त्या सगळ्यातच जेव्हा वृत्तनिवेदिका म्हणून समोर जायला मिळालं तेव्हा खूप काही शिकायला सुद्धा मिळालं आणि अर्थात त्या सगळ्या प्रवासाचा आता या एक सन्मान करून सत्कार देऊन एक कौतुकाची थाप पाठीवर पडलेली आहे. त्याचा मनापासून आनंद होतोय. अशाच वेगवेगळ्या अपडेटसाठी पहा जागृत, राहा जागृत. जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता. तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com. तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा. तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.